Hello students, welcome to online class for 12th science. I am going to teach you both subject physics and maths, and this video is for subject physics, and today we are going to learn lesson number 13, AC circuit. So today we are discussing on points what is AC current, AC generator, how to calculate average current, and what is meant by peak value. So let's start with the lesson number 13, AC circuit. Dear children, as we know that there are two types of supplies of electricity. Number one is DC and number second is AC. DC means direct current and AC means alternating current. Now what is meant by direct current? Direct current means which has fixed polarity of voltage. And AC means what then? Its polarity of voltage keep changing periodically. So in this lesson we are dealing with AC current, and the first question with this lesson is, what is AC current? So student, AC current are those type of current which changes its magnitude as well as direction with time. I will write the definition for you. AC current are those type of current which changes not only magnitude but it also changes direction according to the time. So let's start with the example. Don't worry about the definition, we will clear the concept with an example. Suppose I will give you two examples. Number one, I is equal to 4 ampere, and the second one is I is equal to 4 sin omega t. So these are the two current, and if I ask you the question which is DC and which is AC, जर मी हे दोन करंट तुम्हाला इक्वेशन दिले आणि तुम्हाला विचारले की याच्यापैकी DC कोण आहे आणि AC कोण आहे, तर तुम्ही याचं उत्तर काय देसाल की जो पहिला आहे I इज इक्वल टू 4 एम्पियर, इथे स्पष्ट लिहिलेलं आहे एम्पियर. एम्पियर म्हणजे काय की इथे सरळ सरळ तुम्हाला करंट सांगितलं आहे. मी तुम्हाला ग्राफ काढून दाखवते पहा. हे सपोज टाइम आहे, तर इथे एम्पियर किती आलेला आहे 4 एम्पियर, म्हणजे हा आहे करंट. याची डायरेक्शनही चेंज होत नाहीये आणि अकॉर्डिंग टू द टाइम हा काय आहे फिक्स आहे, म्हणजे हा असेल DC. पण द सेकंड वर जर तुम्ही पाहिला तर इथं आहे टी, इथे काय दिलेलं आहे टी म्हणजे टाइम. इथे टाइम आला तिथे चेंज आला, आणि परत इथे एक फंक्शन दिलेलं आहे पहा साइन हे अशा प्रकारचं फंक्शन आहे जे की मॅक्झिमाइज आणि मिनिमाइज होत असते. म्हणजे हा जो सेकंड वन दिलेला आहे तो आपण AC असेल, विच चेंजेस पिरियडिकली. अशा ग्राफच्या सहाय्याने काय दिसेल आपल्याला, तो चेंजेस होताना दिसतील. आता साइन ओमेगा टी, ओमेगा म्हणजे काय, ओमेगा इज इक्वल टू थीटा अपॉन टी, मीन्स थीटा इज इक्वल टू ओमेगा टी. म्हणजे हा कोणता अँगल झाला, साइन थीटा झाला. आणि साइन थीटाचं फंक्शन तुम्हाला माहित आहे, साइन थीटा हे असं फंक्शन आहे की जे प्लस मायनस होते, मॅक्झिमाइज किंवा मिनिमाइज होत असते. चला तर मग बघूया आता नेक्स्ट पार्ट या लेसन मधला. जर AC करंट क्लिअर झाला असेल तुमचा, तर AC करंट कशा प्रकारचा करंट आहे, जो आपली डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड चेंज करतो अकॉर्डिंग टू द टाइम. आता नेक्स्ट पॉइंट या लेसन मध्ये आपल्याला घ्यायचा आहे, तो आहे AC जनरेटर. Suppose a big magnetic field having a coil with an area A with a speed omega and rotating n number of time. जर सपोज आपल्याकडे एक BJT मॅग्नेटिक फील्ड आहे जिच्यामध्ये एक कॉइल आहे जिचा एरिया A आहे
त्या कॉइलची स्पीड ओमेगा आहे आणि ती n नंबर ऑफ टाइम रोटेट होत असेल, तर यासाठी याचा EMF कसा जनरेट होणार आहे? याचा EMF जनरेट होताना असा होईल तो E = EM sin ओमेगा टी. याला आपण इक्वेशन 1 म्हणूया. E = EM sin ओमेगा टी. Because sources of AC generator are produces EMF like this. काय म्हणलेलं आहे की सोर्सेस AC जनरेटरचे काय करतात, असा EMF प्रोड्यूस करतात. मग E = EM sin ओमेगा टी हे इक्वेशन आपल्याला भेटलेलं आहे AC जनरेटरसाठी. सपोज या इक्वेशनला आपण R ने डिवाइड करू. काय होईल मग याचं? E/R = EM/R sin ओमेगा टी. आता जो EM/R आहे is called as a maximum of current, is called as a maximum of current. आणि जो E/R आहे त्याला आपण नॉर्मल करंट म्हणूया I. म्हणजे याच्यावरून फॉर्म्युला काय तयार होईल? I = IM sin ओमेगा टी. आणि असं इक्वेशन फॉर AC जनरेटर टू कॅल्क्युलेट दी EMF. I = IM sin ओमेगा टी. क्लिअरली आपण याला एका ग्राफने पाहूया. सपोज एक ग्राफ काढला मी तुम्हाला या फॉर्म्युल्यासाठी किंवा या इक्वेशनला दाखवण्यासाठी. इथून स्टार्ट झालेला आहे आपलं ऑक्सिलेशन, पिरियड स्टार्ट झालेला आहे, तो असा जाईल. एक कंप्लीट सायकल पहा मी दाखवता इथं तुम्हाला. सपोज आपण याला π/2 म्हणूया आणि ही कंप्लीट टाइम आहे T. तर या हाफ ऑक्सिलेशनमध्ये हा टाइम किती होईल? T/2. तर इथं मॅक्झिमम जो करंट आहे तो होईल IM. इथे पायची व्हॅल्यू आहे म्हणजे इथे येईल 3π/2. म्हणजे इथं आहे हा नॉर्मल करंट I. म्हणजे एका कंप्लीट ऑक्सिलेशनमध्ये T टाइममध्ये 2 काय होत आहेत? जम्पिंग होत आहेत. म्हणजे हाफ सर्क्युलेशन इथे होत आहे, रिव्हॉल्युशन, आणि हाफ इथे. म्हणजे इथे हाफ करंट पास होत आहे आणि नेक्स्ट हाफ करंट. इथे करंट हा मॅक्झिमाइज होत आहे आणि इथे हा करंट नॉर्मल पोझिशनमध्ये येत आहे. आणि याच्यावरूनच आपल्याला काय सांगता येईल की इथे जर तयार होणारा हा ॲव्हरेज करंट आहे, हा ॲव्हरेज करंट किती येईल? जर एक कंप्लीट ऑक्सिलेशन असेल आणि त्या कंप्लीट ऑक्सिलेशनमध्ये हाफ पिरियडमध्ये, हाफ ऑक्सिलेशनमध्ये करंट हा प्लस होत आहे आणि हाफ ऑक्सिलेशनमध्ये करंट हा मायनस होत आहे, तर त्याचा ॲव्हरेज करंट काय निघेल? ऑब्व्हियसली तो ॲव्हरेज करंट असेल 0. ॲव्हरेज करंट काय असेल? 0. क्लिअरली पाहूया आपण परफेक्ट मेथड पाहूया की ज्या परफेक्ट मेथडने तुम्हाला ॲव्हरेज करंट कसा काढायचा, हाऊ टू कॅल्क्युलेट द ॲव्हरेज करंट. ही डायग्राम जर तुम्ही पाहिली आणि त्याच्यावर मी असं एक्सप्लेनेशन देत असेल की ॲव्हरेज करंट हा 0 निघत आहे, तर तुम्ही कन्फ्यूज व्हाल. त्याच्यासाठी आपण काय पाहूया की एक परफेक्ट मेथड पाहूया की आपल्याला ॲव्हरेज करंट कसा कॅल्क्युलेट करता येईल. सो लेट स्टार्ट विथ द फाइंडिंग ऑफ हाऊ टू फाइंड परफेक्ट मेथड म्हणूया आपण याला फॉर ॲव्हरेज करंट. फंक्शन घ्या जे की आपल्याला माहिती आहे मॅथमॅटिक्समध्ये आपण टाइम रिगार्डिंग फंक्शन कसं घेतो. f(t). हे फंक्शन आहे. f लागला म्हणजे काय झालं? हे फंक्शन झालं विथ रिस्पेक्ट टू t. सो 1/t इंटिग्रेशन 0 to t f(t) dt असं एक इक्वेशन आहे. या इक्वेशनला, या फंक्शनला आपण कम्पेअर करूया जे आत्ताच आपण इक्वेशन पाहिलेलं आहे त्या इक्वेशन नंबर 1 सोबत. म्हणजेच ते इक्वेशन काय होतं? I = IM sin ओमेगा टी. तर लिहा मग I = 1/t इंटिग्रेशन 0 to t IM sin ओमेगा टी dt. ठीक आहे. या फंक्शनला आपण काय केलं? या इक्वेशनला कम्पेअर करून लिहिलेलं आहे. इज इक्वल टू, मग आता इंटिग्रेशन करायचं आहे. डीच्या राईटला काय आहे? टी दिलेला आहे. म्हणजे आता आपल्याला इंटिग्रेशन जे करायचं आहे इन टर्म्स ऑफ टी करायचं आहे. तर बाकीचे जे कोएफिशियंट आहेत, बाकीचे जे कॉन्स्टंट आहे, आपण त्याला बाहेर घेऊया. इथे IM बाहेर पडेल म्हणजे IM/t बाहेर आला. इथे 0 to t sin ओमेगा टी dt. करा इंटिग्रेशन तुम्हाला माहिती आहे कसं करायचं. IM/t काय होईल? साइनचे इंटिग्रेशन होत असते कॉस. सो कॉस ओमेगा टी लिमिट लावून टाका इथे 0 to t.
कॉस मायनस असेल तर हा मायनस काय करा, बाहेर घ्या. ओके, सो मायनस Im अपॉन टी, लिमिट अप्लाय करा डायरेक्टली. कॉस ओमेगा कॅपिटल टी मायनस कॉस 0. ओके, आता पहा Im अपॉन टी कॉस ओमेगा, ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला काय लिहिता येईल, कॉस 2π अपॉन टी इंटू कॅपिटल टी मायनस कॉस 0 मायनस Im अपॉन टी. इथे टी गेट कॅन्सल, इथे काय आलेलं आहे, कॉस 2π मायनस कॉस 0. कॉस 2π म्हणजे 180 डिग्री, त्याची किंमत किती असते 1. कॉस 0 किती असतो 1. इथे आहे मायनस Im अपॉन टी. 1 मायनस 1 मीन्स 0 मल्टिप्लाइड बाय एनी टर्म इज इक्वल टू ऑब्वियसली 0. म्हणजे आपला ॲव्हरेज करंट काय आलेला आहे, 0 आलेला आहे. जे आत्ताच आपण सांगितलं होतं त्या डायग्रामवरून की ॲव्हरेज करंट हा काय असतो, एका कंप्लीट ऑक्सिलेशनमध्ये 0 असतो, तो आपण इथं सांगितलेला आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला एक स्मॉल डेफिनेशन पाहायची आहे. ती डेफिनेशन आहे पीक व्हॅल्यूची. ती डेफिनेशन आहे पीक व्हॅल्यूची, जी तुम्हाला तुमच्या पुस्तकात सुद्धा दिलेली आहे. पीक व्हॅल्यू ऑफ अन अल्टरनेटिंग करंट और EMF. पीक व्हॅल्यू कशाची असेल, ही अल्टरनेटिंग करंटची किंवा दिलेल्या EMFची. तर पीक व्हॅल्यू मीन्स व्हॉट, इट्स अ मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ करंट इन आयदर डायरेक्शन. पीक व्हॅल्यू मीन्स maximum value in any direction, that is nothing but the peak value. So dear student, in this video we studied what is meant by AC current, what are the sources of AC current, AC voltage. आणि या लेसन मध्ये आता आपल्याला अनालाइज काय करायचं आहे की असा हा AC करंट आपण जर सप्लाय केला कशाला, इंडक्टरला किंवा रेजिस्टरला, तर नेमकं काय होईल. नेक्स्ट AC जनरेटर जो आत्ताच आपण स्टडी केलेला आहे तो. तर या व्हिडिओसाठी आपण एवढं स्टॉप करूया. जेवढं काही मी आज शिकवलेलं आहे त्याच्या तुम्ही नोट्स प्रिपेअर करा, कारण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेमका AC करंट जर आपण अप्लाय केला इंडक्टरमध्ये किंवा रजिस्टरमध्ये, किंवा इंडक्टर रजिस्टर आपण सिरीजमध्ये कंबाईन केले तर काय होते याची स्टडी करणार आहोत. सो थँक्यू.